नमस्कार. बार्शी संचारच्या मिळून साऱ्याजणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मैत्रिणींनो, आपण सखी सम्राज्ञी हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी सुरू केलेला आहे आणि आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्यातल्याच पण ज्यांच्याकडे एक वेगळं स्किल आहे, वेगळं नॉलेज आहे, अशा मैत्रिणींना आपण नेहमी निमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून एक वेगळं ज्ञान आणि समृद्ध ठेवा त्यांच्याकडून आपण घेतो, जे की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोलाचं असतं आणि त्यांच्याशी संवाद साधतो. त्या संवादामधून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि आपल्या लेवलला, आपल्या ठिकाणी आपण राहून आपण आपल्या संसाराचा गाडा चालवता चालवता आपल्या आरोग्याची देखभाल कशी चांगल्या रीतीने करू शकतो आणि समृद्ध राहू शकतो. कारण सखे, तू एक गृहिणी आहेस, तेव्हा सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर असते, परंतु तुझी जबाबदारी तू पेलायला कुठेतरी मागे सरतेस, कमी पडत नाहीस पण मागे सरतेस, कारण थोडंसं दुर्लक्ष होतं. तर हेच लक्ष वेधून घेण्यासाठी आज आपल्या दोन मैत्रिणी आपल्याला खूप चांगला संवाद त्यांच्याशी करून एक समृद्ध ठेवा देणार आहेत. डॉक्टर प्रीती तोष्णीवाल मॅडम आहार तज्ञ आहेत. नमस्ते. तुमचं या ठिकाणी स्वागत. सोमानी हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्या सध्या डायटिशियन म्हणून कार्यरत आहेत. भरपूर सकस आहार आणि त्याबरोबर व्यायाम याचं महत्त्व त्या आपल्या संवादामधून विशद करणार आहेत. आणि आपल्या डॉक्टर वैशाली मोहिरे, आपल्या या ठिकाणी स्वागत. नमस्कार. गर्भसंस्कार म्हणजे सखींनो, गर्भातूनच संस्कार हे आपल्या भारतीय संस्कृतीचं जे एक अमूल्य जतन आणि संवर्धन करण्याचा ठेवा आहे, तो संस्काराचा आविष्काराचे क्लासेस मॅडम घेतात. आणि पंचकर्म जे आयुर्वेदिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचं असतं, त्याची माहिती आपल्याला मॅडमशी संवाद करताना आज मिळणार आहे. चला तर मग आपण आपल्या या संवादाला सुरुवात करूयात. मॅडम, मला पहिल्यांदा सांगा की आहार हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु जगतो आपण तेव्हा जगण्यासाठी खावं की खाण्यासाठी जगावं? सगळ्यांना असा खूप मोठा एक असतो प्रश्न की म्हणजे खात खात जगायचं की जगत जगत खायचं, काय नेमकं? म्हणजे जगणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे जेवतो आपण. पण ऍक्च्युअल मध्ये खूप जणांची थिंकिंग असते की आपल्याला आयुष्य दिलंय, भरपूर खावं आणि मस्त मजा करावी, चांगलं राहावं, जे आहे ते सगळं उपभोग करावा. पण असं केल्याने तब्येत जास्त बिघडत असते. त्यामुळे आम्हाला न्यूट्रिशन मध्ये सांगितलंय की जगण्यासाठी तर खावं लागणार आहे, पण म्हणजे स्टँडर्ड मध्ये कसं खायला पाहिजे की आपल्याला प्रोटीनची गरज आहे, आपल्याला कॅलरीजची गरज आहे, आपल्याला फॅटची गरज आहे, न्यूट्रिएंट सगळेच पाहिजे आपल्याला. मायक्रो न्यूट्रिएंट आणि मायक्रो आणि मायक्रो असं दोन आहेत. तर त्याच्यामध्ये जास्त जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे येतात आणि बाकीचे जे मायक्रो न्यूट्रिएंट असतात त्याच्यामध्ये विटामिन्स असतात. म्हणजे B12 आहे, विटामिन D झाले, सगळे खनिज तत्व वगैरे झाले, यांचं मेन पार्ट असतं. ते लहान असतात पण कॅटलिस्टिक म्हणून ते आपल्या बॉडीमध्ये काम करतात. मग ते घेऊन आपण आपली तब्येत कशी ठीक करता येईल याच्याकडे आपल्याला जगायचा दृष्टिकोन असा पाहिजे की फक्त खाण्यासाठी जगायचं नाही, तर चांगलं जगण्यासाठी थोडं थोडं व्यवस्थित खायचं असं. बरोबर आहे. कारण ना आता काळाचा झपाट्याने जसा वेग वाढलेला आहे तसा आहाराचे प्रकार आणि सगळ्या डिशेस खूप वाढलेले आहेत. त्यामुळं सगळीकडं खूप अशी कल जातोय. कारण आपण पूर्वीचा काळ बघितला तर भाजी भाकरी प्रत्येक घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ गरम गरम बनवली जायची, तीच आता दुर्मिळ झाली आहे. त्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे स्वयंपाक पण रोज गरम बनवला जावं आणि भाजी पोळी, भाजी भाकरी असं आहार असावंच. जसं आपण आपलं रुटीन लाईफ असतं, सकाळी उठायचं आणि पोट स्वच्छ होतं, त्याच्यानंतर आपण पाणी प्यायचं, त्याच्यानंतर आपलं जे वर्किंग लाईफ आहे, जसं मी जॉब करते किंवा तुम्ही जॉब करत असाल, निघायच्या आधी आपण सगळं सेटअप करतो आपला घराचा, झाडून घेणे, पुसून घेणे, समथिंग जे काही असेल. पण फर्स्ट टाइम पाणी गरम पिल्यानंतर आपल्याला 2 तासांनी किंवा 1.5 तासांनी एक मील घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रोटीन, फायबर आणि कॅलरी असं मेंटेन केलेलं मील पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही आता म्हणजे आता जेवायच्या आधी किंवा नाश्त्याच्या आधी एक फळ खाल्लेलं बेटर असतं. उपाशीपोटी फळ खाऊ नये, पण आधी पाणी पिलं आणि सपोज 9ला नाश्ता करायचा आहे, 8:30ला एक फ्रूट घेतला आणि 9ला नाश्ता केला, तो उपाशीपोटी फळ होणार नाहीये. म्हणजे या प्रकारे फळ, फ्रूट म्हणजे फळ, नाश्ता, जेवण असं डिवाइड करून रात्रीपर्यंत 3 टाइम असं जेवण घ्यायला पाहिजे.
सकाळचा नाश्ता विथ एक फळ आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. मग त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्ब आणि फॅट हे हाईट आणि वेटच्या प्रमाणे त्याचं गणित असतं. त्याप्रमाणे तिने किती किती खाल्लं पाहिजे त्याचं डिवायडेशन करून त्याप्रमाणे, म्हणजे आता सपोज एक वाटी आपलं एक मुठी 40 ग्रामचं आहे, त्याचा हाफ घेतलं तर 20 ग्राम असं येणार. तर प्रत्येकची हाईट आणि वेट प्रमाणे सगळ्यांचं गणित असतं. त्याप्रमाणे तुम्ही किती खायचं, प्रोटीन किती घ्यायचं, कार्ब्स किती घ्यायचे. म्हणजे 50 पेक्षा जास्त कार्बोहायड्रेट 3 टाइमला जे खायचे त्याचं जास्त खाल्लं तर ओव्हरवेट असतं. ओव्हरवेटमध्ये ते बदलतं. ते कार्बोहायड्रेटचे आपण एक्स्ट्रा खाल्ले त्याचं फॅटमध्ये परिवर्तन होतं. म्हणून त्याच्यासोबत प्रोटीन आणि सलाड हे कंपल्सरी खायला पाहिजे. असं डिवायडेशन 3 टाइमच्या मीलमध्ये केलेलं चांगलं असतं. आहाराचा समतोल साधला जावा. मॅडम, जसं पोटातून आहार घेणं महत्त्वाचं आहे तसं सगळ्यात महत्त्वाचं मन, शरीर चांगलं राहण्यासाठी, आणि त्यासाठी पंचकर्म आपल्या आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. तर गर्भसंस्कार तर सुरुवाती म्हणजे संस्कार मुलावर होणं आणि त्याचा पंचकर्म म्हणजे गर्भातून संस्कार आणि कर्म, पंचकर्माचं महत्त्व हे कसं आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे? मोठा प्रश्न आहे खूप. म्हणजे याला अगदी शॉर्टमध्ये सांगता तेवढं येणार नाही. पण सुरुवातीला असं आहे की ज्यावेळेस नवीन लग्न होतं, नवीन लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ते जोडपं कन्सिव्हसाठी विचार करतात, म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तर त्यासाठी विशेष असे पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलेच आहेत. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे तुम्हाला माहितीच असेल की शुद्ध बीज होण्यासाठी म्हणून आपण पंचकर्म करत असतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्म म्हणजे नेमकं काय है ना. जनरली आता कसं होतं की पेशंट आले की म्हणतात आमचं पंचकर्म करा, म्हणजे काय करा है ना. मग कुठल्या ऋतूमध्ये कुठलं कर्म करायला पाहिजे हे प्रत्येक ऋतूमध्ये कर्म आधीच शास्त्राने सांगून ठेवलं आहे. आता ग्रीष्म ऋतू आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये आपण पंचकर्म करत नाही. पंचकर्म म्हणजे 5 कर्म. 5 कर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्ष आणि नस्य, हे 5 कर्म आहेत. हे मेन 5 कर्म आहेत की ज्याने शरीर शुद्धी होती. शरीर शुद्धी झाली की ऑटोमॅटिकली मनाची सुद्धा शुद्धी होत असते. मग जेव्हा शरीर शुद्ध आणि मन शुद्ध होतं आणि त्यावेळेस जर जोडप्याने गर्भ राहण्याचा विचार केला तर ते गर्भसुद्धा त्याच्यामुळे आरोग्य आणि त्याचं आरोग्यासोबत त्याचं मानसिक शुद्धी सुद्धा होती. मग ती मानसिक शुद्धी होण्यासाठी म्हणून आपण गर्भसंस्कार क्लासेस एक्स्ट्रा वेगळे घेत असतो. म्हणजे पंचकर्म केलं, शुद्धी झाली, तरी सुद्धा मनाची शुद्धी आणि उत्तम माता घडवण्यासाठी आपण गर्भसंस्कार करत असतो. म्हणजे दोन्हीचं परस्पर संबंध आहे, संबंध आहेच. आणि महिलांसाठी कुठले पंचकर्म महत्त्वाचे? मग आता पंचकर्म महिलांसाठी म्हणून असं काही नाही. पंचकर्म आपण प्रत्येकासाठी महत्त्वाचेच आहे. आणि आता ग्रीष्म ऋतू आपला सुरू झाला आहे. यापूर्वी वसंत ऋतू होता. वसंत ऋतू म्हणजे ग्रीष्माच्या अगोदरचा ऋतू. एकूण आयुर्वेदामध्ये आपण जर पाहिलं तर 6 ऋतू सांगितले. 2-2 महिन्याचा एक ऋतू आहे. आपण काय बघतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, जनरली आपल्याला हेच ऋतू माहिती आहे. पण जनरली कसं की हे 6 ऋतू आहेत. शिशिर, वसंत, ग्रीष्म जे आपण शाळेमध्ये शिकलो होतो की नाही, वसंत, हेमंत वगैरे, ते 6 ऋतू आहेत. मग आता वसंत ऋतू म्हणजे पालवी फुटत असते. मग त्यावेळेस शरीरामधला अनावश्यक कफ हा बाहेर पडत असतो. आपल्याला थोडासा आवाज बसल्यासारखा वाटतो, घसा खवखवतो आणि थोडी ऊन येणार असेल की अगोदरच आपण थंड प्यायला सुरू करतो आणि मग ऑटोमॅटिकली कफ साठायला लागतो. मग अशा वेळेस कफाचा प्रकोप होतो, म्हणजे उत्क्लेश होतो. तर त्याला सहज बाहेर पडावं म्हणून आपण वमन हे कर्म करत असतो. वमनासाठी मग त्याची एक मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे आधी तूप प्यायला देतात आणि मग नंतर काढा, रस, दूध, जे काही म्हणजे पेशंटच्या नुसार त्यानुसार ते पकडून देऊन आपण उलट्या करून घेतो पेशंटचं. ते वमन कर्म होतं. पावसाळा यायला लागला की वात वाढायला लागतो. मग अशा वेळेस बस्ती म्हणजे एनिमा हा प्रकार आहे. तो एनिमा हा प्रकार वेगळा आहे, पण त्याला लोकांना समजण्यासाठी थोडक्यामध्ये एनिमा हा आपण नाव टाकलंय की मार्गावाटे आपण औषध प्रविष्ट करतो की ज्याच्यावर जाठराग्नीचा उपयोग होत, म्हणजे त्याचा संस्कार होत नाहीत. म्हणजे आपण काही जरी खाल्लं की त्याच्यावर जाठराग्नीचा परिणाम होतो आणि मग नंतर त्याची इफेक्ट दिसायला लागतात. तुम्हाला लवकर इफेक्ट पाहिजे असतील तर खालच्या मार्गे जरी आपण ॲनल रूट जरी औषधं प्रविष्ट केले तर त्याचे रिझल्ट पटकन येतात. मग ते बस्ती उपक्रम आहे. आणि साधारणपणे ऑक्टोबर महिना आला की थोडंसं
उष्णता वाढते, ऑक्टोबर हीट. तुम्ही सगळेजण कपडे वगैरे वाळू घालता, धुणं वगैरे करता, दसरा काढता. तसा शरीराचा पण दसरा काढायचा असतो. मग तो दसरा काढायचा म्हणजे काय की अनावश्यक जो पित्त वाढले ते शरीराच्या बाहेर काढायचे. मग त्यासाठी विरेचन म्हणजे थोडेसे औषध पोटातून घेऊन जुलाब करून घ्यायचे, त्याला म्हणायचं विरेचन. आणि रक्त दूषित असतं म्हणून रक्तमोक्षण हा चौथा. आणि नस्यकर्म जे आहे, नस्यकर्म आपण केव्हाही करू शकतो. थोडंसं वातावरण बघून, म्हणजे पाऊस वगैरे असेल तर करता येत नाहीत काही कर्म, पण तुम्ही जर टेम्परेचर मेंटेन केलं तर तुम्ही नस्यकर्म करू शकता. नस्यकर्म हे म्हणजे मेंदूसाठी सगळ्यात महत्त्वाचं. जिथे 12 क्रॅनियल नर्व्स आहेत आपले, त्या क्रॅनियल नर्वला स्टिम्युलेट करण्यासाठी शरीरातला कुठलाही विकार आपल्याला जर पटकन बरा करायचा असेल तर नस्यकर्म आपण करतो. असे पंचकर्म आहेत. पंचकर्मातला हा जो प्रकार आहे हा आपण व्याधीनुसार, प्रकृतीनुसार, वयानुसार, काळानुसार, आवश्यकतेनुसार करत असतो. किती मोलाचा ठेवा आपल्या पूर्वजांनी समृद्ध ठेवलाय. फक्त त्याचा अंगीकार करणं ही खूप मोठी काळाची गरजच आहे. आणि तुमच्यासारखे डॉक्टर आहेत ते करणारे म्हणल्यावर खूप जणांची सोय व्यवस्थित झाली आहे आपल्या बार्शी शहरामध्ये. त्याचा खूप जण उपयोग पण करून घेतात. मॅडम, आहाराच्या विषयी आता सध्या ना प्रत्येक पदार्थ असो, भाजी असो, कुठलं दूध साधं घेतलं तरी त्याचे दोन असे कारण दिसतात. म्हणजे प्लस मायनस, म्हणजे त्याचे उपयोग पण सांगितलं जातं आणि नुकसान पण सांगितलं जातं. म्हणजे आता काळ असा आलाय की कुठलीच गोष्ट अशी स्थिर त्याचं महत्व नाहीये. मग अशा वेळेला आता कारण प्रसार माध्यम पण खूप वाढलं, त्यामुळं म्हणजे सगळ्यांमध्ये अशी संभ्रम अवस्था असते की घ्यावं की नाही. कारण कुठल्याही गोष्टीचा मी खूप वेळेस अनुभव घेते की आता दूध पण आहे ना साधं, पूर्वजांपासून आपल्याला सांगितलं की दूध पिणं किती पौष्टिक आहे, पण आता कोण कोण म्हणतं की नाही दूध नाही. मग हे एक संभ्रम अवस्था कशी दूर करावी? आधी कसं होतं की गाई आणि म्हशी सहज मिळायच्या, म्हणजे गाय मोस्टली असायच्या. आणि आता म्हशी वाढल्यात आणि गाय नाहीये. आणि दूध सगळ्यांना लागतं, तर आता दूध लागतं म्हणून त्याला वाढवण्यासाठी लोकॅलिटी वाढतीये ना, मग ते तितकं दूध उत्पादन व्हायला पाहिजे म्हणून त्यांना हॉर्मोन्स औषध देऊन दूध तयार करून घेतात. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये तयार होण्यासाठी इंजेक्शन्स वगैरे देतात. मग ते आधीच्या दुधाची टेस्ट आणि आताच्या दुधाची टेस्ट, मी आधी माझ्या आई माहेरचं पिलेलं आहे माझ्या घरचं, तर ते म्हणजे माहेरचं वेगळं होतं. म्हणजे तिथे गाय होती, वर्धेमध्ये माझा जन्म झाला, म्हणजे वर्धेत मी राहिलेली आहे, तिथे गाईचं प्रमाण जास्त होतं. मग तिथलं नॅचरल होतं ते सगळं दूध वगैरे तिकडे. आणि इथे आता जे पाहते तर आपण दूध पिल्यानंतर त्याची एक वेगळी ढेकर येते किंवा असं डायजेशनमध्ये काहीतरी बाउल मुवमेंटमध्ये असं वाटतं की डिहायड्रेशन वगैरे होतं. असं झालंय माझ्यासोबत. तर मी दूध सोडलं, याच्यामुळे मी लहानपणी खूप दूध पिले होते. पण डायटिंग करताना पण असं म्हणजे दुधासोबत डाएट नाही जात. म्हणजे दूध घ्यायला पाहिजे, क्वालिटी राहिलेली नाहीये. आणि त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन झालं, म्हणजे भेसळ झाली ना, तर त्याच्यामुळे ते पचत पण नाही. आणि त्याच्यामुळे लहान मुलांना पण त्रास होतोय, लॅक्टेशन इंटॉलरन्स वगैरे, म्हणजे त्याच्यात लॅक्टोज जो ग्लुकोज आहे ते पचत नाहीये असं होतंय. मग त्यामुळे पण त्याचं सबस्टिट्यूट म्हणून आपण पनीर घेतो, चीज घेतोच आहे ना, मग दही पण चालतं. मग म्हणजे कुठून मिळवतो हे महत्वाचं आहे. समजा शेजारीच गोठा असेल आणि तिथून आणत पण ते इंजेक्शन देत नसेल आणि तुम्ही पिला, तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही तुमच्यासमोर जर होत असेल प्रोसिजर तर ठीक आहे, घेणं ते चांगलं आहे. आणि पण आपण ते जे बिझनेस करून विकतात, म्हणजे पॅकेट्स करून विकतात, तर त्यांचं ते भेसळ वगैरे असतं त्याच्यामध्ये. दूध तयार करण्यासाठी ते गाईलाच ते प्रोसिजरमध्ये आणलेलं जातं. ते मशीन्स वगैरे लावून पण ते काढतात. मोठ्या प्रमाणात जेव्हा बिझनेस करतात, सेटअप करतात, तर त्यांच्या थनाला पण ते असे धार काढण्याची मशीन असतात, ते सख होतं, ते सगळं दूध बाहेर पडतं. मग ते जे प्राणी असतं ना त्याला ते दूध द्यायचं नसतं, म्हणजे बिझनेसच्या प्रमाणे. आता बाळाला पाजणं वेगळं आणि ते बिझनेससाठी पाठवणं वेगळं, तर त्याची निगेटिव्हिटी येते ना त्या दुधामध्ये, त्यामुळे पण ते पचत नाही आपल्याला दूध. अशी पण कारण असू शकतात. आणि सगळ्यात मोठा समज, गैरसमज साखरेच्या बाबतीत आता खूप आहे. साखरेला पर्याय गुळ म्हटलं जातं, पण ते गुळ पण साखरेपासूनच होतं. मग म्हणजे साखर हानिकारक आहे का फायदेशीर आहे? कसं आहे, सपोज एक म्हणजे डायबेटिक पेशंट आहे, त्याला म्हटलं डॉक्टरने की तू साखर खाऊ नको, बाकीचं खा, पण ते चुकीचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज जो तू खाणार आहे ना
सपोज त्याला हाईट वेट प्रमाणे सपोज 40 कॅलरीज त्याला म्हणजे 40 ग्राम कार्बोहायड्रेट किंवा 50 ग्राम कार्बोहायड्रेट खायचे, त्याच्यापेक्षा त्यांनी एक्सेस खाल्ले, प्रोटीन काही खाल्लं नाही. म्हणजे आमचं गणितप्रमाणे जर त्यांनी प्रोटीन खाल्लं नाही, फक्त मिठाचंच खाल्लं पण कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले, तर त्याचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर तो साखरमध्ये तयार होतं ना, ते मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं जर ते मिठाचं खाल्लं असेल तर कार्ब्सचे पचन होऊन ते साखरेत रूपांतर होतं. एक्सेस साखर मग फॅटमध्ये बदलते, मग ट्रान्स फॅटमध्ये, म्हणजे त्या बॉडीमध्ये अजून ते फॅटचे प्रकार तयार होतात, अजून ते साठेला म्हणजे ते म्हणजे मोठी चरबी तयार होते त्याच्यामुळे सतत आपण जास्त एक्सेस कॅलरीज खाल्ले तर. म्हणजे प्रमाणात घ्यावं असं काही. साखर खाल्ली नाही आणि तुम्ही एक्सेस कॅलरीज खाल्ली तर ते साखर खाल्ल्यासारखंच आहे. पण तुम्ही जेवताना जर स्टार्टला गुळ घेतला आणि प्रोटीन आणि फायबर आणि मोजके कार्ब खाल्ले ते चालतात. पण तुम्ही सपोज एखादा पेढा खाल्ला आणि परत जेवत आहेत, परत संध्याकाळी दूध घेत आहेत, रात्री परत श्रीखंड खात आहेत, मग हे चुकीचं आहे ना. मग तुम्ही जर कोणाला डायबिटीज असेल काही असेल तर त्यांनी स्टार्टला थोडं वगैरे खाल्लं तर चालेल. काय झालंय मॅडम आता की सगळ्या गोष्टींचं ना इतक्या म्हणजे भ्रम निर्माण झालेत आणि एवढ्या चर्चा होत आहेत ना, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आपल्या महिलांचं तर आता नोकरी करणाऱ्या असो, घरी असणाऱ्या महिला असो, म्हणजे कुटुंबाचं आरोग्य सांभाळणारी ती, आणि तीच सध्या आता कमकुवत होते. एकतर हाडांचा ठिसूळपणा वाढलेला आहे, त्यामुळं तिचं आरोग्य खूप धोक्यात आलंय असं म्हटलं तरी म्हणजे अतिशयोक्ती वाटू नये. कारण ना 40 ओलांडली की झालं मग मेनोपॉज हाडं कमकुवत होतात आणि मेनोपॉज नंतर हाडं ठिसूळ होतात. हे म्हणजे तो हॉर्मोन्सच असतो, सिक्रेट झाला नाही तर मग ते कॅल्शियम मिळत नाही बॉडीला. त्यानंतरचा आहार कसा असावा? मग जे त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम सपोर्टिव्ह काय घेऊ शकतो ते मी सांगते. मग त्याच्यासाठी कॅल्शियम कशात जास्त आहे तर जे व्हाईट असतात ना पदार्थ, सपोज हिरव्या पालेभाजीमध्ये पण कॅल्शियम असतात, म्हणजे जमिनीतनं कॅल्शियम त्या हिरव्या पालेभाजीमध्ये येत असतं. आणि आपली जर सॉईल आहे ती सुद्धा कमकुवत झाली, म्हणजे आधी जितकं कॅल्शियम होतं तितकं आपल्या जमिनीमध्ये आता नाहीये. मग आपल्याला एक्सेस घ्यावा लागेल. सपोज एक सर्विंग आधी 40 ग्राममध्ये भरपूर होतं तर त्या अजून पाव सर्विंग आपल्याला वाढवावी लागेल. म्हणजे न्यूट्रिशन एक फळ खाल्लं तर इनफ आपल्याला त्याचं न्यूट्रिशन मिळायचं. पण आता संशोधनामध्ये सांगितलं की तितकं अडल्ट्रेशन त्या फळामध्ये पण आले, म्हणून तुम्हाला एक फळ खाऊन जमणार नाही. 80 ग्राम होतं तर आता त्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं आहे, म्हणजे 120 समथिंग इतकं फळ खायला पाहिजे माणसाने किंवा 200 ग्राम वगैरे असं सांगितलं वाढलेलं आहे. आणि जे कॅल्शियम वाढण्याचे फक्त दूधच एक सोर्स नाहीये. मग कॅल्शियम वाढण्यासाठी मग तुम्ही मोरिंगा लिव्ज आहेत, म्हणजे शेवग्याचे पान आहे, शेवगा आहे, नाचणी आहे, राजगिरा आहे, दही आहे, दूध आहे. आपण जे दूध नाही म्हणतायत ना तुम्ही, म्हणजे सपोज आपण दूधनी पण त्रास होतो त्यामुळे आपण त्याचं सबस्टिट्यूट पाहतोय ना. मग त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या सबस्टिट्यूटमध्ये अजून काय येऊ शकतं की पनीर झालं, चीज झालं आणि ग्रीन लेफी झालेत आणि मोरिंगा लिव्ह झाले, मोरिंगाचे ते ड्रमस्टिक झाले. आणि असं अजून पण काय घेता येतं, म्हणजे आपण जे पान खातो, आपण जे तीळ घेतो, आपण जे खोबरा खातो, पानामध्ये आधी पान करताना खोबरं किसून टाकायचं ना, मग त्या खोबऱ्यामध्ये सुद्धा कॅल्शियम जास्त आहे. चुना जे लावतो तो पानामध्ये चुना लावतो तो कॅल्शियमच असतात ना. आता आपण तसं जर घरी आहोत आपण आणि घरी गोड जेवण केलंय, काय केलं तर कधीतरी चुना रोजच आपल्याला तितकं लागतं बॉडीला, पहिली संस्कृती म्हणजे पान खायला पाहिजे. त्यानंतर पान खाणं हे पहिली पद्धत आहे ती किती उपयोगाची आहे. ते आता म्हणजे असं त्याचा काहीतरी संबंध होता परस्पर, म्हणून त्या गोष्टी म्हणजे जेवणाचं पान झालं, हात धुतल्यानंतर एक बडीशोपचा आता आपण शोध म्हणून पानपुडा ठेवलेला असायचाच, अडकित्ता सुपारी चुना. त्याच्यासाठी सुद्धा धातू महत्वाचे होते, पितळाचा अडकित्ता लोखंडी, म्हणजे त्याला सुद्धा तिची पद्धत होती. तर त्याच्यामध्ये धातू पण शरीराचे आहेत, म्हणजे शरीरातले लोखंड पण कमी झालंय, लोह वाढावं, सर्व धातू शरीरातले वाढावे. त्या परंपरेनुसारची आहार प्रक्रिया जी आता मॅडम सांगतायत, ती आहार प्रक्रिया ती आधीपासूनची सेट आहे. आता आपण त्याला असं कोणतं रूप देतो, नाव देतो वेगवेगळे.
म्हणजे आता आपण कुठे गेलं की चुलीवरची भाकरी खास तुम्ही बघता करून घेतो, औषधी खातो. आधी स्मोकी फ्लेवर मार्केटला बघितलं ना, स्मोकी फ्लेवर म्हणजे खास कोळसा टाकून त्याचे दूर देऊन त्याला फ्लेवर आणतात. पण जुन्या काळी ज्या चुलीवर भाकरी करायच्या सगळ्यांच्याच त्या स्मोकी फ्लेवर असायची, त्या मडक्यामध्ये शिजवायचे, त्याला ऑटोमॅटिकली स्मोकी फ्लेवर नॅचरल होता. आणि त्याच्यामुळं त्यावेळेच्या ज्या महिला किंवा ज्या होत्या की त्यांना तेवढे बोनचे प्रॉब्लेम्स नव्हते की आपण आता ऑस्टिओपोरोसिस वगैरे मॅडम जे बोलताय त्याचे प्रॉब्लेम नव्हते. हे पण बरोबर आहे मॅडम. आयुर्वेदिक मध्ये पण हे सगळं आहेच ना. आता तुमच्या दृष्टीने पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच. म्हणजे पंचकर्मामध्ये काय आहे असं आयुर्वेदिक आपण कसं झालं आता म्हणजे जनरली लोकांना आयुर्वेदिक शब्द लावला ना की ते असे बिनधास्त असतात. ते आयुर्वेदिक आहे म्हणजे साईड इफेक्ट नाही हे डोक्यात असतं की काहीच नाही. असं काहीच नाही. पंचकर्म करताना सुद्धा ऑन द स्पॉट पेशंट जाऊ शकतो आणि असं केलेले पेशंट. म्हणजे आयुर्वेद म्हणजे काहीच नाही, साईड इफेक्ट नाही. कुणीही घ्या, कुणीही ग्रुपवर टाकलेलं आहे तीळ खावा, हे खावा, चांगलं असते, साफ चुकीच आहे ते. खूप मोठा समज मॅडम सांगतायत की बरोबर आहे मॅडम तुम्ही. हाडांसाठी हे चांगलं असते, खावा. कुणी खावा, कधी खावा, किती मात्रेत खावा आणि केव्हा खावा. तुम्हाला खरंच गरज आहे का तर खावा. लेबर पण तोच खातोय, घरी बसणारी बाई पण तेच खाते आणि कामाली बाई पण तेच खाते. प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा आहार वेगवेगळा आहे, प्रत्येकाची राहण्याची स्टाईल वेगवेगळी आहे. त्यामुळे एसी मध्ये बसणारी स्त्री काहीच काम करत नाही आणि तिनं खावं आणि खूप कष्ट करते तिने खावं, मी खावं, हे असे खूप प्रश्न आहेत. आणि मला तसं म्हणायचंय की हे सगळं जे टाकतात ना ग्रुपवर किंवा काय तर त्याला कुठेतरी अंकुश असायला पाहिजे. आणि तुम्ही जे मिळून साऱ्या जणींनी सुरू केलेलं आहे की कुठेतरी अंकुश बसावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. एवढं जरी मिळालं तरी तुम्ही यशस्वी व्हाल. आणि आता तुम्ही यशस्वीच्या मार्गावर आहातच, तो काही प्रश्नच नाही, तो काही प्रश्नच नाही. कारण ते प्रश्नच तसे आहेत की लोकांच्या मनातून ते प्रश्न निघून जाणार. हेच मुद्दा बरोबर आहे. कारण आपण बघतोय मैत्रिणी सध्या आपण म्हणजे ऑनलाईन एवढा प्रसार होतोय प्रत्येक गोष्टीचा. वेट लॉस साठी आता कोणतरी ग्रुपवरती टाकतात की असं काही खावा. म्हणजे मी असं माझ्या ओळखीचे मारवाडी लोक जे डायटिशियनचं म्हणजे डायटिशियन ते लोक नाहीये, जसं माझे तसं नाही, त्यांनी कोणीतरी व्हॉट्सअपवरती टाकतं की तुम्ही हे खा, म्हणजे आज नाश्ता हे घ्यायचं, आज जेवण हे घ्यायचंय. अख्खा ग्रुप मधला तो व्यक्ती तेच करतात. म्हणजे प्रत्येकच्या हाईट वजनाच्या प्रमाणे ग्राम्स वेगळे असतात. ते ज्या मॅडम म्हणतात ना तसंच असतं आमचं पण ते गणित की प्रत्येकच्या हाईट वजनाप्रमाणे ग्राम मध्ये चेंजेस असतात. आणि हा जे जास्त काम करतात हेवीवर त्यांनी खाल्लं तर चालेल, कमी काम करणारा तो पचणारच नाही ना त्याला, मग त्याला त्रास होईल, तो जाळी वाढेल त्याची, असं होणार आहे ना. मग ते तसं प्रत्येक जणांनी एकच फॉलो केलेलं चुकीचं असतं. म्हणजे आपल्याला मैत्रिणींनो कळालं का की कुठली पण गोष्ट जेव्हा आपण अंतर्गत त्याचा उपयोग करतो किंवा वरती क्रीम लावणं पण जेवढं धोक्याचं म्हणतो क्रीम लावल्यानंतर पुरळ येऊ शकतात, तसं अंतर्गत पण काही गोष्टी आपण जेव्हा घेतो ते घेणं पूर्ण चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी 2 डॉक्टर आपल्याकडे आहेत. म्हणून नक्कीच कुठला पण उपाय करताना डॉक्टरांकडे जावं, त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांची परवानगी घेऊन त्या उपायाचा अंगीकार करणं खूप महत्वाचं आहे. मॅडम आपल्याकडे आपल्या मैत्रिणी पण त्यांना पण काही प्रश्न आहेत, ते आपण आपल्याला विचारू इच्छितात. नमस्कार मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारते की सांधेदुखीसाठी पंचकर्माचा काय फायदा होतो? हा, चांगला प्रश्न आहे. मी पण प्रश्न आहे, आत्ताच मी बोलले तसं तुम्हाला की सांधेदुखीसाठी पंचकर्म कुठलं करायला पाहिजे. तर सांधेदुखी हे कुणाला होतीये हे सगळ्यात महत्वाचं आहे. एज महत्वाचं आहे की जे रुमॅटिक आर्थरायटिस लहान मुलांना पण असतो आहे की नाही. मग त्याच्यामध्ये संधिवात वेगळा, आमवात वेगळा, वाताचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या वयामध्ये म्हणजे सणाई म्हणजे जर म्हातारपणानुसार म्हणजे जसं जसं शरीराची झीज व्हायली तसं सांधेदुखी वेगळी. किंवा तुम्ही आता उभारून स्वयंपाक करता, महिला उभारून स्वयंपाक करणं खूप त्रास होतो. हां, मग आता काय होतं की ओटा घरात करायची जरा फॅशनच आहे ना, आवडतं पण ना नवीन नवीन गोष्टी करायला. मग तुम्ही ओट्यावर स्वयंपाक करू नका उभारून असं मी म्हणणार नाही.
मी जर असं म्हटलं तर माझं तुम्ही कोणी ऐकणारच नाही, हो. है की नाही? पण तुम्हाला आत्ताच्या आधुनिकानुसार तुम्हाला पाहिजे, मग तुम्ही ओट्यावर उभं राहून स्वयंपाक करू शकता, पण मध्ये मध्ये गॅप घ्या, मध्ये मध्ये गॅप कसा घ्या ते पण आहे की नाही. आता मला 10 भाकरी करायच्यात, मग 10 भाकरी करायच्यात तर मला माझं स्पीड कमी आहे, तर मला साधारणपणे अर्धा तास लागतोय, ठीक आहे ना. तर मग मी भाकरी टाकल्यानंतर जे मंद गॅस करतो आणि तोपर्यंत थापून पटकन होती, मधला जो पॉज आहे त्या पॉजमध्ये तुम्ही बसा. मोस्टली बसून केलं तर चांगलं ना. नाही पण मॅडम करत नाही. मी जर सांगितलं की बसा झूल मांडून करा तर त्यांनी माझं ऐकणार नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने जर सांगायचं असेल मला, तर मधले जे मध्ये गॅप आहेत ना, तर त्या गॅप तुम्ही बसा ना. पुढे तुम्ही काय करता त्या गॅप मध्ये? बाकीची कामं करता, फोनवर बोलता, एखादा रील बघून घेता, तुम्ही ते पॉज मधले भरून काढता, तर त्या पॉज मध्ये बसा. आणि अजून एक सांगते, आता एज वाढलेलं आहे थोडंसं, आहे की नाही, तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात आपला महिलांचा मित्र म्हणजे एरंड तेल. एरंड तेल जॉईंटला लावून घ्या. जे तुमचे जॉईंट्स दुखतात, कंबर, मनगटे, गुडघे, नंतर खाली पाय, घोटे, टाचा, इथल्या सगळीकडे तुम्ही एरंड तेल लावा. एरंड तेल लावून तुम्ही कामं करायला सुरू करा. हां, आणि तुम्ही बघता की त्याचा इफेक्ट हा खूप छान यायला लागतो. म्हणजे ओरली किती पण मेडिसिन घेण्यापेक्षा तुम्ही एक्सटर्नल जर ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पण मिळतील. एरंड तेल आपला मित्र करून घ्यायचं, अगदी जवळचा. मग ते एरंडेल तेल आता बाजारात येतं ना. हा, मग त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकारचे व्हेरी गुड, आहे की नाही. जे पिण्याचे एरंड तेल पिवळसर रंगाचे दिसतात, लावायचे एरंड तेल थोडेसे ब्लॅकिश कलरचे असतात, तर ते सुद्धा मार्केटला मिळतात. लावायचे ते कुठलं घ्या? लावायचं तेल मार्केटला मिळतं ना. लावायचं एरंड तेल द्या म्हटलं, आपल्या बार्शीमध्ये पण खूप ठिकाणी मिळतं ते. आपल्या दुसऱ्या मैत्रीण पण खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही. आपल्या दुसऱ्या मैत्रीण पण प्रश्न विचारतील. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न प्रीती मॅडमला आहे. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी आणि वयस्कर व्यक्तींसाठी थंड पेय कोणती आहेत? लहान मुलांसाठी जर थंड पेय म्हटलं तर त्यांना लिमिट्स नाहीये. कारण लहान मुलं म्हणजे फ्रीजचं उघडून पेप्सी खातील, हे सगळं खातील, पण ते जरी थंड वाटतात पण ते थंड नाहीये. म्हणजे ते गेल्यानंतर पोटामध्ये ते घर्षण होतं आणि मग ते हॉट म्हणजे गरम असतं ते ॲक्च्युअलमध्ये. मग ते थंड पेय म्हणून आपण आता लिंबू सरबत केलं तर थोडंसं बर्फ टाकलं तर चालेल, किंवा डेऱ्याच्या पाणीचंच टाका ना. डेऱ्याचं पाणी थंडच असतं आणि त्याचा वाळा घातला असेल तर त्या वाळा घातलेला डेऱ्याच्या पाण्यात तर लिंबू सरबत करा आणि त्याच्यात 1 चमचा सब्जा बिया आधी भिजवून ठेवा, किंवा गोंदकतीला आधीच रात्रीभर भिजवून ठेवायचे आणि त्या सरबतमध्ये द्यायचं. कोकम सरबत, मुलाला आंबट गोड आवडतात टेस्ट. मग कोकम सरबत पण वातहारक आहे ना, आय थिंक आहे ना. हां, मग ते कोकम सरबत पण उन्हाळ्यासाठी चांगलं असतं. म्हणण्यापेक्षा काय आहे की जनरली जे थोडेसे आता या ग्रीष्म ऋतूमध्ये असं वातावरण असतं की थोडंसं आंबट गोड हे पदार्थ पचायला हलके आणि जड नसतात, सोपे असतात. मग काय सरबत देणार तुम्ही? त्याला पानक हा शब्द आहे. पानक म्हणजे सरबतांमधलाच प्रकार आहे. मग आपले जे काही फळं आहेत त्या फळांचे रस काढा तुम्ही, आणि रस काढून डेरा वापरायचा आहे. मातीचे भांडे सछिद्र आहेत, आणि त्याला तुम्ही गोणी म्हणजे पोतं लावायचं आहे. त्याच्यात पाणी भरा, पोतं लावा आणि त्या पाण्यामध्ये हे सगळे फळांचे रस टाका आणि ते मुलांना प्यायला द्या. बरं, ते तुम्हाला अवघड वाटत असेल, सगळ्यात सोपं ताक. सगळ्यात बेस्ट ताक आहे. ताक एकदम लघु आहे, पचायला सोपं आहे आणि त्याने तुमची भूक पण शमन होते, थकवा निघून जातो. आता तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे नको आहे, आम्हाला घरगुती काहीच नको आहे, मला मार्केटचं पाहिजे, मिरिंडा, फंटा, थम्सअप हे सगळं चालू आहे की नाही. मग मुलांना ते पिऊ वाटतं. मग तुम्हाला ते द्यायचं असेल तर ORSचे वेगवेगळे फ्लेवरचे पाकिट्स मार्केटला मिळतात. त्याला फ्लेवर्स आहेत, ते आपल्या घरच्या पाण्यामध्ये मिक्स करून द्या, एनर्जी मिळते मुलांना. म्हणजे फ्लेवर पण मिळतो, एनर्जी, पण ते लिमिटेड द्यायचे. कुठलीही गोष्ट नॅचरल फ्रूट मध्ये मिक्स केलं तर चालेल. ताकाचं लिमिट आहे का ताक प्यायचं? ताकाचं लिमिट कसं आहे की आपण जास्त पिऊ शकत नाही. 200 ml चा ग्लास
3 ग्लास पिले सफिशियंट होतं, जेवण जात नाही मग. हां. मग तुम्हाला उन्हाळ्यात जेवण जातच नसतं, ताक प्या, काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण ताकनंतर एक्सिट होऊन जातं, घाम निघून जातो, एखादी युरिन वगैरे झाली परत भूक लागते. मग त्यावेळेस तुम्ही अन्न खाऊ शकता. खूप छान उत्तरं दिली मॅडम तुम्ही आमच्या मैत्रिणींच्या प्रश्नाची. आता आपण मुलाखतीच्या शेवटाला आलेलो आहोत आणि जाता जाता दोघींना एकच प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरं दोघींनी द्या की आता उन्हाळा तर आहे आणि आपण आतापर्यंत संवाद साधलाय, म्हणजे सध्या उन्हाळाच आहे, त्यामुळं आपल्या महिला वर्गांनी म्हणजे आहाराकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने ज्या दोघी तुम्ही तज्ज्ञ आहात की योगा आणि व्यायाम हे किती महत्वाचं आणि छोट्या ज्या म्हणजे छोटे प्रकार करून आरोग्य कसं ठेवू शकता तुम्ही सांगा आहाराच्या दृष्टीने. म्हणजे आंतरिक योग कसा असावा आणि तुम्ही मानसिक योग कसा असावा यावर सांगा. योगामध्ये तर मी मोस्टली न्यूट्रिशनमध्ये 45 मिनिटचा म्हणजे जे डायबिटिक पेशंट असतात तर त्यांना 45 मिनिट चालावे किंवा स्ट्रेचनिंग करावी किंवा फुल बॉडी मुवमेंट व्हावी म्हणून सूर्यनमस्कार करावे असे मी सल्ला सांगत असते. पण एकदम त्याच्यात तज्ज्ञ म्हणजे एक्सरसाइजचं थोडंफार पार्ट माझा आला, न्यूट्रिशन मोस्टली माझा मोठा पार्ट आहे, म्हणून मला इतकं फार योगासनमध्ये तर माहिती नाहीये. पण म्हणजे पचायला हलकं ओके हा एक म्हणजे आंतरिक योगच आहे ना हा एक की तुम्ही जे स्वीकार करता ते त्याचं पोळ्या खायच्या असतील तर थोडीशी सत्व कमी करायची. उन्हाळ्यामध्ये कसं असतं थोडंसं खूप असं हेवी, आता उन्हाळ्यात नेमकं लग्न सीझन कार्यक्रमाचे ते पण भरपूर असतात, जयंत्या भरपूर असतात, त्यामुळं मेळावे संघटन सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळांचा राजा आंबा तेव्हा आंतरिक एक कसं हेल्दी कसं. तर आपण जर सपोज वर्किंग वुमन असेल आणि आपल्या उन्हाळ्यात बाहेर जायचंय तर एक तर म्हणजे 2 मील मध्ये डिवायडेशन करून घ्यायला पाहिजे. तर आपण 1500 कॅलरीज त्याच्यात मला जे 3 टप्प्याचं असतं डाएट, तर 3 टप्प्याचं नाही करता 2 टप्प्यामध्ये डाएट घ्यायला पाहिजे. सकाळचा आणि संध्याकाळचा डाएट, मध्यात लिक्विड घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं मॅडम म्हणतात फळाचे ज्यूस, आता मी सांगितलं होतं की गोमगतीला मिक्स पाणी करून घ्यायचं, म्हणजे सकाळी त्यांना नाश्ता करायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पण थोडं पन्ह घ्यायचं किंवा ताक वगैरे जेवताना घ्यायचं, जिरा वगैरे टाकून काळी मिरी टाकून. ते स्टार्टचं जे फर्स्ट आपलं जे मील आहे नाश्त्याचं तेव्हा असं ताक पन्ह सोबत स्टार्ट करून बाहेर निघायला पाहिजे. आणि नंतर आपण परत संध्याकाळी परत काही खाऊ वाटत असेल तर खाण्याच्या वेळी थोडा लिक्विडकडेच कल असायला पाहिजे, म्हणजे तेच फ्रूट ज्यूस किंवा ताक किंवा नारळ पाणी असं समथिंग असं घ्यायला पाहिजे. आणि रात्री पण मूग डाळ तांदळाची खिचडी किंवा वरण तूप आणि भात आणि पातळ कढी वगैरे असं जेवण घ्यायला पाहिजे. रात्री पण जरा हलका आहार खायला पाहिजे आणि थोडं गोड खायला हवंय, म्हणजे रात्रीच्या टाइम पण थोडंसं स्वीट खाल्लेलं चांगलं असतं उन्हाळ्याच्या दिवसात. तर मग त्याच्यामध्ये उसाचा रस काय म्हणतात आंब्याचा रस चालेल किंवा दही वगैरे. दही रात्री खात नाही पण त्याचं पण मॉडिफिकेशन काही दुसरं करता येत असेल तर ते घेऊ शकतो, म्हणजे लिक्विडमध्येच पन्ह असेल असं काही घेऊ शकतो जेवताना, उन्हाळ्याचे सिजनेबल आहे ते. खूप छान सांगितली मॅडम. तुम्ही मानसिक योग कसा असावा? मानसिक ऍक्च्युअली उन्हाळ्यामध्ये की नाही शारीरिक योग करायचंच नाहीये, कारण खूप वेट असं म्हणजे शरीरातले घाम जात असतो आणि थकवा खूप येत असतो. जनरली होतं काय की सगळेजण उन्हाळा म्हटले की रिकामा वेळ सुट्ट्या मिळाल्या असतात मुलांना, त्यामुळे सगळ्या बायका अशा योगाचे क्लास झुंबाचे क्लास वगैरे लावतात आणि खूप जास्त एक्झॉस्ट होतात. आणि एक्झॉस्ट झाले काय चिडचिड करतात घरी आले. त्याच्यामुळं ही चिडचिडपणा कमी करण्यासाठी मानसिक योग तुम्ही जो प्रश्न विचारलाय अत्यंत सुंदर प्रश्न येतो. आणि उन्हाळ्यामध्ये मानसिक योगच करायचा आहे. मानसिक योग कसं करायचं आहे? मानसिक योग म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन वर्क करायचं म्हणजे काय करायचं की पहाटे ब्राह्ममुहूर्ते म्हणजे पहाटे 4 वाजता तुम्ही अनुभव घेऊन बघा की पहाटे जो वारा असतो ते खूप थंड आणि आल्हाददायक वारा असतो. ग्रीष्म ऋतूतलं मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर ते प्राणायाम करा. प्राणायाम करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. भस्त्रिका आहे, नंतर मग अनुलोम विलोम आहे, भ्रामरी पण करू शकता तुम्ही.
वेगवेगळे प्रकारचे फक्त श्वास घेणे, रोखणे, सोडणे, ते पण कंटाळत असेल तर देवाचे मंत्र म्हणू शकता. मंत्र जे आहेत ते मंत्र जेव्हा आपण कुठलेही मंत्र म्हणतो त्या मंत्रामध्ये 3 प्रकार असतात. एक तर श्वास घेतो, श्वास रोखतो आणि श्वास सोडतो. म्हणजे एक तुम्हाला छोटासा मंत्र म्हणून दाखवते मी, की तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला मंत्र गणपतीचा. वक्रतुंड माहिती आहे ना, म्हणून दाखवतात. वक्रतुंड म्हणू का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जनरली तुम्ही सगळे असंच म्हणता. मग कसं म्हणायचं? श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जेव्हा आपण या स्टाईलने म्हटलो, श्वास घेतला, रोखला आणि सोडला, निर्विघ्नं श्वास रोखलाय, तुंड श्वास रोखलाय, म्हणजे ऑटोमॅटिकली मंत्राद्वारे तुमचं हे प्राणायाम होतं. म्हणजे सगळे जे आपले मंत्र सांगितलेले आहेत हे सगळे मंत्र सकाळी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर म्हणा. त्याच्यामुळं तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं मानसिक बल इतकं वाढेल आणि दिवसभर तुम्ही अष्टभुजा नारायण म्हणून फिरता. कुठलंही काम सांगा, फ्रेश कुठलंही काम, हे महत्वाचं आहे. हा मानसिक आहे. सो तुम्ही मेडिटेशन करा. ओंकार साधना सगळ्यात बेस्ट आहे. माझे वेगवेगळ्या प्रकारचे ओंकार पण आहेत, तुम्हाला नंतर ती मी लिंक पण देते. ते ओंकार म्हणा वेगवेगळ्या स्टाईलनी, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. इव्हन पचण्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे ओंकार आहेत, हे तुम्ही म्हणू शकता. खूप गोष्टी आहेत. षटचक्र ध्यान आहे, बीजाक्षरांचं ध्यान आहे. त्या सगळ्या गोष्टी हे तुमचं मानसिक आरोग्य वाढवणार आहे. एखादं आवडीचं गाणं ऐका, ते पण तुमचं मानसिक आरोग्य करणार आहे. ट्रेंडिंग गाणं असेल, बाई सकाळी दुपारी म्हणून वाटत नसेल, पहाटे म्हणा, ते पण तुमचं मानसिक आरोग्य राहतं. मनाला जितकं तुम्ही आनंद ठेवता तेवढं तुमचं मन फ्रेश राहील आणि तेच तुमचं मानसिक आरोग्य. खूप छान मैत्रिणींनो, आपण दोन्ही मैत्रिणींनी वेळात वेळ काढून आपल्याशी संवाद साधला आणि एक अमूल्य ठेवा जो मार्गदर्शनाचा आपल्यासाठी दिला. जसं आपण उठल्यावर मोबाईलला चार्जिंग आहे का बघतो आणि चार्जर लावतो, तसं उठल्यानंतर पूर्ण दिवस आपल्याला घालवायचा असतो. त्यामुळं आपल्या मेंदूला मानसिक आणि आहार दोन्ही जे आरोग्य आहेत आपले, हेल्थ आणि वेल्थ म्हणतो ना आपण, जे महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये, तसं मानसिक आरोग्य आणि आहार हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या दोन्हींना चार्ज करण्यासाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे मानसिक योग आणि आहार हा सकस असणं खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ते चार्ज करणं दिवसाच्या सुरुवातीला ब्राह्मी मुहूर्तावर खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच तुमचा दिवस पूर्ण आनंदी आणि उत्साही जाईल. आणि तुम्हीच काय, तुम्ही तर स्त्री आहात, त्यामुळं सगळ्या घराला तुम्ही प्रसन्न ठेवू शकता. त्यामुळे दोन्ही मैत्रिणींनी खूप छान संवाद आपल्याशी साधला. आणि मॅडम आपल्यामध्ये तृप्ती गदगी आहेत, ज्या छान गजरे बनवतात, ज्याचा पुनर्वापर आपण करू शकतो, असं त्यांच्याकडून ही भेट आहे आपल्याला. आणि दोघी इथे आलात आणि आमच्याशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.